गेलं तर ही स्पर्धा ही टुर्नामेंटचा पहिला सामना झाला आणि त्याच्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र पहिला चेंडू आणि पहिला चेंडू थोडासा भरकटताना वाईट चेंडू आणि त्याचबरोबर बाईकच्या स्वरूपातले एक धाव, टोटल 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आता मात्र प्रवीण लोंढे सध्या चगडीला आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटचा मारा रोहित याचा. हा चेंडू देखील अगदी बाहेरच्या दिशेने जाणार आपल्याला पाहायला मिळालाय आणि डेड बॉल पंचांनी घोषित केलाय. बॉल नसणार आहे, त्यामुळं पुन्हा हा चेंडू माघारी येऊन परत टाकावा लागेल. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळू शकते का हे येणारी वेळ सांगेल. हा चेंडू रोहित याचा अगदी खालच्या दिशेनं खाली राहिलाय आणि त्याच्यामुळं बॅट थोडीशी वरतून गेली आणि त्याचाच परिणाम आपल्याला पाहायला मिळाला. हा चेंडू डॉट आलाय. पहिला चेंडू आहे आणि तो डॉट चेंडू आहे. अगदी बघायला गेलं तर कॅमेरा अँगलिंग थोडंसं आता जसं स्पर्धेला इतर असतं तसं थोडंसं वेगळं पाहायला मिळतंय. इथं मात्र बॉलिंग एंड प्रॉपर होत आहे. बॉलिंगची ॲक्शन देखील प्रॉपर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्याच्यानंतर प्रवीण लोंढे यांना फक्त स्ट्राईक रोटेट केला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 3 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवरती रोहित आपल्याला पाहायला मिळतोय. रोहित सज्ज होतोय. फुलटॉस होता. अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू हवेत होता आणि इथं मात्र फिल्डर कडून झाली चुकी. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार या ओव्हरमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळालाय आणि इथं आता संघाची धावसंख्या जी आहे ती धावफलकावरती 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुढचा चेंडू अगदी बघायला गेला तर यॉर्कर पद्धतीचा टाकला होता. अगदी खेळाडूला देखील रोखून ठेवलंय. 8 धावा धावफलकावरती शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतो रोहित. अखेरचा चेंडू या ओव्हरचा टाकला जातोय, परंतु ऑन साईडला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. सिंगल घेतली आणि डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होतोय जरूर, परंतु इथं सिंगल वरती समाधान मानावं लागते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येत आहे. म्हणजेच काय तर एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 9 धावा. पृथ्वीराज आणि प्रवीणची जोडी मैदानाच्या आतमध्ये. दोघांनी धावा देखील एक चौकाराच्या मदतीनं पृथ्वीराज 5 या आकड्यावरती खेळतोय. तो दुसऱ्या साईडला प्रवीण 4 चेंडूमध्ये 2 धावा फक्त खर्च काढले. त्याच्यामुळं आता थोडंसं धावांचा वेग वाढवावा लागणार आहे, कारण अजून फक्त 2च षटकं आहेत. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती बॉलरचं नाव लगेच आपण सांगायचं आहे. प्रवीण याच्याकडे जबाबदारी आहे. समोर आहे प्रवीण लोंढे. प्रवीण असं हे बॅटल आपल्याला पाहायला मिळतंय. कोण प्रवीण, कुठला प्रवीण बाहेर पडतो हे पाहावं लागेल. गोलंदाज की फलंदाज. हो, यावेळी अगदी बघायला गेलं तर ऑफ स्टंपच्या बाहेरच्या दिशेने जाणारा चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावतोय. पहिला चेंडू डॉट आलाय. आता थोडंसं असे एक्सपोर्ट संघाला धावांचा वेग वाढवावा लागणार आहे. मोठी फटकेबाजी करावी लागेल या सामन्यामध्ये. या टुर्नामेंटमध्ये आपलं अस्तित्व जर राखायचं असेल तर हा देखील शॉर्ट पिच चेंडू केलाय आणि याच्यावरती देखील फटका फसलाय. पुन्हा वारंवार बीट होताना आपल्याला बॅटर पाहायला मिळतात. प्रवीण लोंढे आतापर्यंत चेंडू खेळेत 6, 2च धावा त्यांनी काढलेत. 9 धावा धावफलकावरती संघाच्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा प्रवीण याचा चांगला चेंडू अगदी भुसळी घेऊन चेंडू एसटी रक्षकाकडे टोपवला जातोय. म्हणजेच क्षेत्ररक्षण आणि इथं गोलंदाजाची अचूकता आपल्याला पाहायला मिळाली चांगली. 3 चेंडू डॉट टाकलेत. अगदी चांगली सुरुवात या ठिकाणी प्रवीण केले गेले. पुन्हा एकदा मोठा फटका बॅकफुटवर जाऊन पंच केलाय. चेंडूला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा चौकार. बरोबर बघायला गेलं तर 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. प्रवीणला संधी आहे. आता मात्र त्याच्या बॅटमधून पहिला चौकार आलाय. त्याच्यानंतर तो कसा खेळतो हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. प्रवीणनं मात्र चांगली गोलंदाजी केली. एक चौकार जरूर आलाय. एक खराब चेंडू होता आणि हा मात्र वेगानं अगदी बघायला गेलं तर आपला वेग आणि आपलं संतुलन मात्र नक्कीच चांगलं ठेवलंय.
प्रवीण याचा पुढचा चेंडू लांब खेळण्याचा प्रयत्न आणि गॅप देखील भेदलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. याच दरम्यान षटक क्रमांक दुसरं संपुष्टात येत आहे. 2 ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. बिनबाद 17. बॉल लगेच चेक करायचा विनंती असेल. गाडी क्रमांक 1943. गाडी क्रमांक स्विफ्ट आहे 1943 0943 सॉरी. स्विफ्ट गाडी कोणाची आहे ती कृपया आपण बाजूला काढायची आहे. आपल्याला विनंती आहे. आपल्यामुळं गाडी थोडीशी अडकून आहे. ठीक आहे. किप्परांची आहे काय? दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. सुरुवात झाली. 17 धावा धावफलकावरती आहेत आणि आपण बघायला गेलं तर आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज न्यू आलाय, परंतु त्याच्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफचा फिल्डर आहे इथं बीट झालाय. चेंडूला मात्र इथं न कळत चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. दादा बॉलरचं नाव सांगा. अजय. अजय याच्याकडे जबाबदारी दिली होती. पहिल्या चेंडूवरती पृथ्वीराजनं राज केलंय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. 21 धावा. आता मात्र धावफलकावरती आहेत. अशीच गती वाढवावी लागणार आहे पाचशे एक्सपोर्ट संघाला, कारण सामना जर जिंकायचा असेल तर मोठी फटकेबाजी करावी लागेल आणि ती क्षमता आहे पृथ्वीराजकडे. हो, यावेळी देखील अगदी बघायला गेलं तर फंट फ्रूट पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. वाईडचा इशारा पंचांकडून आलाय. अतिरिक्त धावसंख्या आणि त्याचबरोबर बाईकच्या स्वरूपातली 1 धाव. टोटल 2 धावा धावफलकावरती लागतात. म्हणजेच काय तर 23 धावा धावफलकावरती आहेत. आता मात्र संधी आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि किती धावांचं टार्गेट सेट होतं हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 23 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा सज्ज आहे गोलंदाज आणि लांबून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डिक्रेल झोनमध्ये 1 धावांसाठी. एका धावावरती समाधान मानावं लागेल, परंतु 1 धाव इथं महत्त्वाची नाहीये. आता मोठी फटकेबाजी करावी लागणार आहे कारण शेवटच्या 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 24 धावा धावफलकावरती आहेत. असे एक्सपोर्ट्स कोतोली संघ शेवटच्या 4 चेंडूंचा सामना करेल. काय होतंय बघूया. गोलंदाजी आता सध्याच्या घडीला बघायला गेलं तर अगदी आक्रमक पवित्रा गोलंदाजांना घेतलाय. चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी देखील खाली थोडासा ठेवलाय चेंडू. पडल्यानंतर हातामधली जादू आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोरावरती तिसरा चेंडू डॉट आलाय. म्हणजे 24 धावा. आता शेवटच्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. ओहो, यावेळी फटका दमदार आहे. ताकद आणि नजाकत. चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. थोडीशी लेट सुरुवात आहे जरूर, परंतु शेवटच्या 2 चेंडूवर किती धावा होत आहेत हे देखील महत्वाचं ठरणार आहे. आता बघायला गेलं तर 30 धावा धावफलकावरती आहे. एक टार्गेट सेट करण्याची संधी या ओहो स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवला त्याला प्लॉट मध्ये. षटकार प्रवीण लोंढेच्या बॅट मधून षटकार. थांबला होता आतापर्यंत, परंतु आता थांबायला तयार नाही आहे. 2 चेंडूवरती 2 षटकार. शेवटचा अखेरचा चेंडू आहे. याच्यावरती मोठा फटका पडण्याचा प्रयत्न फसलाय, परंतु थोडीशी एकच धाव मिळेल. एका धावेवरती समाधान मानावं लागेल आणि षटक क्रमांक आणि इनिंगला याच दरम्यान लागतोय ब्रेक. 37 धावा धावफलकावरती लागल्यात म्हणजे विजयासाठी आता मात्र गडमुडशिंगी संघाला जिंकायसाठी 38 धावा कराव्या लागतील. चला क्षेत्ररक्षक लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा. पाचशे एक्सपोर्ट्सला विनंती असेल
की आपण आपले सर्व खेळाडू घेऊन मैदानाचा आत आबा घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षक लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये गडबड शिंगी पाठवून द्यायचे आपल्याला विनंती असणार आहे. 37 धावा झालेत, 38 धावा विजयासाठी करायचे आहेत. सलामीचे बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जावा आपल्याला विनंती असणार आहे. रोहित आहे स्ट्राईक वरती आणि नॉन स्ट्राईक वरती प्रवीण आहे आणि त्याचबरोबर गोलंदाजी ट्रॅक वरती रवी सर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. सामन्याला सुरुवात होते. 38 धावा विजयासाठी करायच्या आहेत. हे भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगेवर पहिल्या षटकाची जबाबदारी वार आणि तो देखील सीमा पार षटकार. काही षटकार खेचलाय बघायला गेलं तर त्याने आक्रमक पवित्रा घेतलाय. कारण गडमुडशिंगे संघाचं बघायला गेलं तर विचार करायला गेलं तर डोक्यामध्ये तेच टार्गेट ठेवलं की 38 धावा आहेत. पहिल्या षटकावरती हल्ला बोल करायचा. पहिल्या षटकामध्येच विजयाच्या समीप जाण्याची तयारी दर्शवली यावेळी रोहितनं. रोहित आलाय. रोहितनं आणखीन एक मोठा फटका केला. यावेळी चेंडू हवेत आहे. फिल्डर आहे जे चुकलाय आणि त्याच्यामध्ये अगदी बघायला गेलं तर 2 धावा वेगाने देखील काढण्यात यशस्वी झालाय रोहितचा जलवा चालू झालाय आणि याच 2 धावेनं संघाची धावसंख्या आणखीन वाढते. संघाची धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं बघायला गेलं तर 15 चेंडूमध्ये अजूनही 24 धावांची गरज आहे. सामना बघायला गेलं तर अजूनही आहे दोघांच्याकडे, परंतु सामना सोडून चालणार नाही आहे. बॉडी लँग्वेज आपल्याला चांगली यावी लागेल आणि त्याच दरम्यान आपण बघितलं तर हा चेंडू देखील चांगला फटका खेळला गेलाय. अगदी ड्राईव्हच्या पद्धतीनं हा फटका खेळला होता. त्याच दरम्यान फिल्डर आहे आतमध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि त्याच्या जोरावरती आपल्याला फक्त मिळेल ती एक धाव. एका धावेवरती समाधान मानावे लागेल. 15 धावा धावफलकावरती. यावेळी प्रवीण आहे समोर. प्रवीण आलाय आणि प्रवीणने देखील बॅकफुटवर गेलाय आणि पंच केलाय. चेंडूला पाठवलाय बॉर्डर लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार मारलाय. खरं तर बघायला गेलं तर दुसऱ्या एका साईडला रोहितनं सुरुवात केली होती. 2 षटकार बॅक टू बॅक मारले होते. त्याच्यानंतर प्रवीण थांबायला तयार नाही आहे. प्रवीणनं देखील तोच कित्ता राबवलाय आणि प्रवीण याच्या बॅटमधून षटकार आलाय. रवी सर महागडे ठरताना पहिली ओव्हर आहे. 21 धावा आलेत. हो यावेळी मात्र फटका थोडासा फसलाय. थोडंसं बॅकफुटवर जाऊन पंच करण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक वेगाने घेतली. दुसरीचा प्रयत्न देखील होतोय. दुसरी देखील सक्सेसरित्या पूर्ण केली जाते. थोडंसं ग्राउंड वरती पाय निसटत आहेत त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोय नक्कीच क्षेत्ररक्षकाला. परंतु आता 2 धावेने संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात आलंय. म्हणजेच एक ओव्हर समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 23 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता 12 चेंडूमध्ये 15 धावांची गरज. आता सोपं आव्हान करून ठेवलंय ते रोहित आणि प्रवीणच्या जोडीनं. बारामध्ये 15
रोहित आता मात्र लईत आला, हिट करतोय प्रत्येक चेंडू. इंडिया टीम मध्ये बघायला गेलं तर रोहित शर्मा या नावानं आपल्याला वर्ल्ड कप देखील जिंकून दिलाय. तोच रोहित नावाचा खेळाडू आता सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. आता 4 चेंडूमध्ये 15 धावांची खेळी त्याच्या बॅटमधून आले. पुढचा हो, हा चेंडू अगदी उसळी घेणारा चेंडू पंचांकडून यावेळी वन्स बाउन्सचा इशारा देण्यात आलाय. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अमर याच्याकडे जबाबदारी दिली. हो, खाली राहणारा चेंडू आहे आणि यावेळी तो मात्र निर्धाव. डॉट चेंडू आलाय, सलग दुसरा चेंडू डॉट पाहायला मिळालाय. गोलंदाजी जशी पहिल्या ओव्हरमध्ये होती तशी आता मात्र नाही राहिलेले. प्रभाव दाखवतोय अमर. यावेळी देखील फटका आहे दमदार. इथं मात्र फिल्डरला बीट करून चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. एक टप्पा चौकार. वाढवली गती, वाढवली. पहिले 2 चेंडू बघितले, हाताळले, त्याच्यानंतर नजरे खालून घालवले देखील रोहितनं. परंतु त्याच्यानंतर हा जो फटका बघितला, अगदी बघायला गेलं तर चौकारासाठी पाठवून दिला. पुन्हा एकदा जो होतोय अमर. यावेळी फटका हवेत होता. काही वेळासाठी वाटलं होतं की कॅचाचा कॉल देखील झालाय, परंतु हा देखील चौकार पाहायला मिळालाय. 4 धावा आहे का चौकार? चौकार. या चौकारानं मात्र आता विजयाच्या समीप जाताना संघ पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावरती. 8 बॉलमध्ये 7 धावांची गरज आहे. या मैदानावरती धावा रोखू शकतात, परंतु इथं मात्र हा सामना एक हाती आपल्या बाजूने फिरवण्यास तयार झालाय जय भवानी मुडशिंगीचा संघ. हो, यावेळी फटका देखील फसलाय. फिल्डर कडून झाली चुकी. हा चेंडू जातोय विक्ट्रेल झोन मध्ये एका धावासाठी. आणि याच दरम्यान एक चांगला शेवटचे षटक चालू आहे. 6 चेंडूमध्ये 6 धावांची गरज आहे. शेवटच्या षटकाची जबाबदारी प्रवीण यांना आपल्या हातामध्ये घेतली. प्रवीण लोंढे सध्याच्या घडीला बघायला गेले तर एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती आहे. समोर आहे त्याच्या प्रवीण आणि हा हिट बॉल. पहिला चेंडू. 6 मध्ये 6 धावांची गरज आहे. 32 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. प्रवीणनं घेतले हातामध्ये षटक, परंतु दुसऱ्या साईडला बघायला गेलं तर रोहित आणि प्रवीणची जोडी जी आहे ती सध्या सेट आहे आणि नजर त्यांची प्रत्येक चेंडूवरती बसलेली आहे. त्यामुळे प्रवीण चांगले चेंडू टाकावे लागतील. ओहो, यावेळी फटका फसलाय. फिल्डर आहे परंतु एक धाव त्याच दरम्यान चोरली गेली. स्ट्राईक रोटेट झालाय. इथं गरज खरं तर गरज होती स्ट्राईक रोटेट करण्याची, परंतु इथं रोखायला पाहिजे होतं. स्ट्राईक रोटेट करू द्यायला नाही पाहिजे होता, कारण रोहित आता स्ट्राईक वरती आहे. जो सेट आहे ज्यानं चांगली धावसंख्या धावफलकावरती लगावली गेलेली आहे आणि त्याच दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला आणखीन एक चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. होय, 4 चेंडूमध्ये आता 5 मध्ये 5 धावांची गरज आहे. सामना अटीतटीचा आहे जरूर, परंतु रोहित सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु पुन्हा एकदा एकच धाव मिळेल
म्हणजे आता 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. बघायला गेलं तर वाटलं होतं की पहिल्या 2 ओव्हरमध्येच रोहित सामना संपवतोय की काय, परंतु त्याच्यानंतर आता बॉल टू बॉल धावा करावे लागतील. प्रवीण रोखले आतापर्यंत आणि हा चेंडू अगदी उसळी घेणारा चेंडू, हा देखील हिट बॉल पंचांनी घोषित केलाय. 4 मध्ये 4 धावांची गरज, 34 धावा धावफलकावरती आहेत. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी काय करतोय बघूया, कारण रोहित जर बघायला गेलं तर आतापर्यंत त्याच्या धावसंख्या 21 धावावरती वैयक्तिक खेळतोय आणि आणखीन एक वार केलाय, तो देखील सीमारेषेच्या पार केलाय. फटका लाजवाब सिक्सर. याच बरोबर या सामन्यावरती आपला विजयाचा मुकुट चढवला गेलाय आणि या सामन्यामध्ये बघायला गेलं तर षटकाराने सामना संपवलाय. जय भवानी स्पोर्ट्स गडमुडशिंगी